माझे नाव किसन दत्तू कानगोडे, राहणार उमरेपागी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9730 78 98 11. मी गेली 14 वर्ष झालं शेती करत आहे. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते ऊसाची. नंतर आम्ही 14 वर्षापासून नंतर आपण जैविक आणि सेंद्रिय याचा वापर करत करत ऊसात वडिलांना एक 60 ते 70 टनाचा ॲव्हरेज भेटत होते. नंतर आपल्याला सरासरी आम्ही 117 टनाचा हायेस्ट काढला आहे ऊसामध्ये. आणि केळी पिकामध्ये सुद्धा 40 ते 45 टन ॲव्हरेज काढले आहे. एक घड सरासरी 48, 50 ते 52 किलो पोतर गेला आहे. आणि पपईमध्ये सुद्धा पपईची लागवड केल्यानंतर पपईमध्ये सुद्धा 1.5 फुटापासून ते डायरेक्ट शेंड्यापोतर सटिंग हे होते. आणि त्याचा पाला म्हणजे पान सुद्धा एकदम रुंदी असे सोपासारखं मोठे पान हे होत होतं. कारण सगळा आम्ही जास्त करून जैविकचा मारा करत होतो. आणि नंतर मी ड्रॅगन फ्रूटमध्ये वळलो. ड्रॅगनचा एक 2 वर्ष आम्ही अभ्यास केला की कोणची व्हरायटी निवडायची कोणची नाही. नंतर आम्ही रेड जम्बो नावाची व्हरायटी निवडली आहे. त्या रेड जम्बोची लागवड 2022 मध्ये केली आहे. 2 एकर ट्रॅलीज पद्धतीने लागण आहे. किती रोपं बसले 2 एकर? 2 एकरात 10,000 रुपये बसले आहेत. 10,000 रुपये बसले. ह्याची लागवड कधी केली? 1 फेब्रुवारी 2022. 1 फेब्रुवारी 2022. म्हणजे रोपं लागवड केल्यानंतर ह्याचं पहिलं फळ किती महिन्यात आलं तुम्हाला? 1.5 वर्षात कंप्लीट चालू झालं. किती टन माल निघाला? पहिल्या वर्षी 29 टन माल निघाला. 29 टन. आणि सरासरी दर काय बसला आपल्याला? सरासरी पहिल्यांदा 29 टन माल ज्यावेळेस निघाला त्यावेळेस सरासरी 109 रुपये दर भेटला. 109 रुपये दर भेटला. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळालं. त्याच्यानंतर मार्केट कुठे केलं? हे व्यापारी जागेला घेऊन जातात. केरळला जातो माल ज्यादा. केरळ, आंध्रा. आणि जर आपल्याला पुण्याला मुंबईला जर पाठवायचं तरी पण तुम्ही पुणे मुंबईला सुद्धा पाठवू शकता. त्याच्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही ह्या 2 एकरामध्ये किती माल काढला? गेल्या वर्षी पहिल्या वर्षी आपला विस्तार थोडा कमी होता. पण आता यंदा म्हणजे विस्तार भरपूर झाल्यामुळे गेल्या वर्षी 43 टन माल निघाला. 43 टन माल निघाला. सरासरी दर काय भेटला? सरासरी गेल्या वर्षी 103 रुपये रेट भेटला. म्हणजे जून ते नोव्हेंबर ॲव्हरेज पकडायचं. असं नाही, काही शेतकरी थोडं जमलिंग करतात ना, म्हणजे रेट कमी जास्त होऊ शकतात. तसं सरासरी जून ते नोव्हेंबर 103 रुपये रेट पकडला. आता हे तिसरा हंगाम आहे. बर. आता ह्या तिसऱ्या हंगामाला तर तुम्ही आता विक्रमी ॲव्हरेज घेणारच आहे. तुम्ही ही रासायनिक खताचा वापर जास्त करता का सेंद्रियवर भरायचा? नाही, ज्यादा सेंद्रिय भर आहे. आता मला सांगा, काय लोक रासायनिक जास्त वापर करते? तर 99% लोक महाराष्ट्रात पूर्ण नेट वापरते. आता नेट आता आपल्या आज मला वाटतं तारीख किती? आज 29 मार्च 2025. 29 मार्च 2025 आहे. आज तुम्ही झाडाची क्वालिटी बघा की एक तरी झाड 2 इंच तरी कुठं सनबर्निंग झालंय का? नाही झालेलं. कारण नैसर्गिकरित्या आपण सावली तयार करतोय. म्हणजे मका किंवा सिलिकॉन पावडर. मला सांगा, तुम्ही जी शेणनेट टाकतात त्यांना माझा एक अंदाजानुसार मी गेल्या वर्षी पाहिले बऱ्याच जणांच्या बागात, ती शेणनेट त्या बागाला ताण म्हणावा असा पडत नाही. त्याच्यामुळे त्याला थोडे सेटिंग कमी राहते. आणि ह्या बागेला तुमच्या द्राक्ष डाळिंब टाईप जसं ताण बसतो ज्यादा, तसं ह्याचं सेटिंग जास्त होते. बरोबर. आणि आज मी त्याला एवढं 99% बागा तुम्ही शेणनेट मध्ये खाली बघता. आज आपली बाग एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा झाडाची क्वालिटी काय आहे बघा. आणि नैसर्गिकरित्या मका आणि वगैरे तुम्हाला ह्याचा म्हणजे गारवा जे आहे एकदम छान राहिलेला. कमी खर्चात. त्याला काही खर्चच नाही ना, दुसरा खर्च नाही. बरं, आता इतर शेतकऱ्यांनी जर ड्रॅगन फ्रूटकडे वळायचं म्हटलं तर त्यांना योग्य क्वालिटीचं रोप पाहिजे असतं, किंवा रोगमुक्त रोप पाहिजे असतं, किंवा वंशावळी जी असते ती चांगल्या पद्धतीची पाहिजे असते. यावेळेस काय केलं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी एक अनुभव घेतला पाहिजे की रोप तुम्ही कुठेही घ्या, त्याचा सवाल नाही. फक्त एक तर मदर प्लॅन्ट म्हणजे कसं आहे, म्हणजे काही शेतकरी बरेच लोक रोपासाठी कवळी काडी वापरते किंवा इतर काडी, म्हणजे कसं तरी त्यांना हे करून टाकते. पण माझं काय मत आहे की मदर प्लॅन्ट, आम्ही आता 2 वर्षापासून रोप देतोय, तर ही मदर प्लॅन्ट बघा, ही काडी कशी आहे आणि ही मुळी बघा, जाळवा किती आहे. हे रोपाचं वैशिष्ट्य आहे. एक सुद्धा रोप खराब न झालं पाहिजे, एक सुद्धा रोप ही क्वालिटीचं रोप दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे रोप आपल्याकडे मिळतात. पूर्ण महाराष्ट्रात माझा एक हे तालुका किंवा जिल्हा नाही असं मी पूर्ण महाराष्ट्रात आपली रोपं गेले. म्हणजे इतर शेतकऱ्यांना रोप पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही इथं रोप घेऊन जाऊ शकता. जर बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं, रोपाची क्वालिटी तुमची अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी आपण बघत आहात या पद्धतीची रोपाची लागवड केलेली आहे. तुम्ही जैविकचं जे नेटसर्व कंपनीचे औषध आहे किती वर्षापासून वापरताय? मी गेले 14 वर्ष झालं नेटसर्व कंपनीचे औषध वापरत आहे. कशाला वापरलं तुम्ही? मी हे आम्ही उसाला, पपई, केळी,
हा अद्रक हा आणि हे ड्रॅगन फ्रूट बी. ड्रॅगन फ्रूट हा 14 वर्ष. मग ह्यामध्ये स्टीमरीजचा वापर जास्त आहे तुमचा. टेंबरीजचा ज्यादा टेंबरी टॉनिक अतिशय उत्तम टॉनिक आहे. स्टीमरीज NPK शेत NPK. खालनं वापरलेलं हो. आहे. त्यामुळे तुम्ही रासायनिक खर्च म्हणजे बिलकुल कमीच केलेला आहे. रासायनिक सरासरी फक्त 20% वापरलं म्हणायला तेवढ्या पुरतं. हा कारण 80% तर आपण जैविक जास्त. सेंद्रिय जैविक वरच भर आहे. हम्म. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील जे आधुनिक पद्धतीने शेती करू इच्छितात, कमी खर्चामध्ये शेती करू इच्छितात, त्यांना काय सल्ला असेल तुमचा? इतर शेतकऱ्यांना सांगायचं एकच आहे की तुम्ही जर जैविकचा ज्यादा वापर केला तर हा. पीक रोगाला बळी पडत नाही. बर पहिला मुद्दा. हा कारण तुम्ही रासायनिक जास्त वापर केला तर तुमचं पीक आपोआपच रोगाला बळी पडते बरोबर आणि जमिनीला बी हानी थोडक्यात. बरोबर कारण जर आपल्याला नवीन पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर जैविकला पर्याय नाही. नाही. बरोबर आहे आणि कमी खर्चात हा, आहे. कमी इतर खर्चात. शेतकरी भरपूर खर्च करतात शेतीला. अहो एक 1840 पोतं घ्यायचं मग आज 1700 आणि 1800 रुपये किंमत झाली 10-20. हा मग तुम्ही आज आपल्या स्टेम तुमच्या बेडमध्ये जर बघितलं शेतकरी बंधूंनो तर ह्या ठिकाणी बघा जरा भुसभुशीतपणा दाखवत आहे का जरा? सगळं हवं आहे. जरा दाखवत आहे का जरा? म्हणजे या ठिकाणी शेतकरी बंधूंनो हो. एवढा भुसभुशीतपणा यांच्या बेडमध्ये. हे सगळं बी हवं. हा एकदम अगदी पाचरट वगैरे तुम्ही घातलेला आहे त्यामध्ये. एकदम बस. भुसभुशीत आहे आणि ओलावा चांगला आणि सगळ्यात महत्वाचं आंतरपीक म्हणून आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्ही? मका केलेले आहे. हा मग ह्याचं काय वैशिष्ट्य आहे मक्याचं? मका केले म्हणजे नैसर्गिकरित्या आपण आता मला सांगा सरासरी 40 अंश टेम्परेचर बाहेर झाले हा तर बागेत आल्यानंतर तुम्हाला त्या बागेत आपोआपच कमीत कमी 8 ते 9 अंश टेम्परेचर कमी होते. म्हणजे तापमान कमी होते. तापमान पूर्ण कमी होते. कमी होतं आणि सिलिकॉनचा वापर पण तुम्ही आणि केलेला आहे. सिलिकॉनचा वापर केल्यामुळे ही दोन्ही हा. सिलिकॉन हा. आणि तुमची मका हा तुमच्या बागेला 1% ही नुकसान होत नाही. होत नाहीये आणि आणि दाटण खूप आहे तरी सुद्धा ह्याची क्वालिटी जबरदस्त आहे. कसं आहे, ह्याची जेवढी फांदी ज्यादा हा जेवढी फांदी ज्यादा तेवढं उत्पन्न ज्यादा. ज्यादा करेक्ट आहे. हा आणि सर्व शेतकऱ्यांना सगळं सांगतो की विषय तर मी कसं आहे, काय लोक म्हणणार आवरेज एवढं कसं काय हा तर 10,000 रुपये आपली हा सरासरी तुम्हाला महिन्याला 2 जरी फळं झाडांना दिली हा अर्धा किलोची हा. तर 4 ते म्हणजे 5 ते 7 हा म्हणजे त्याचा भार मोठा होत जातं. हा मला सांगा 10,000 गुणवले 4 केलं तर 40 टन माल झाला. होय त्यात काय म्हणजे अतिशयोक्ती काही नाही. नाही. कारण बऱ्याच आणि जर बघायचं असेल तर प्लॉटवर येऊन बघू शकता तुम्ही शेतकरी. प्लॉटवर येऊन कधीही बघू हा. शकता. काही प्रॉब्लेम नाही. कारण आवरेज सरासरी पकडते एक झाड 4 ते 5 किलो माल देतच. हो तर 40 ते 50 टन माल. आता माझं यंदाचं टार्गेट आहे 50 टनाचं. 50 टनाचं. यंदाचं टार्गेट आहे 50 टनाचं. बर म्हणजे तुम्ही बघितलं उच्चांक दरवर्षी तुमचा ऍव्हरेज वाढत चाललेला आहे. 100% फांदीची संख्या जास्त वाढली की आवरेज आपोआप हा वाढते. वाढतंय आणि अतिशय तुम्ही समाधानी आहात की रासायनिक खर्चामध्ये बचत केलेली आहे, उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे आणि येणारं पीक हे केमिकल मुक्त आहे. केमिकल मुक्त आहे. हा त्यामुळे तुम्ही समाधानी आहात. 100% समाधान आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ड्रॅगन फ्रूट कळवलं पाहिजे. तर शेतकऱ्यांनी सुद्धा ड्रॅगन फ्रूट असं पीक आहे हा. एकदम कमी खर्च, स्प्रे वगैरे काय नाही, रोगराईला शक्यतो बळी पडत नाही आणि समजात महत्वाचा विषय म्हणजे उन्हाळ्यात ह्या पिकाला पाणी लागत नाही कसलं सुद्धा. बर म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं रोप जर घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी कायम तुमच्याकडे सल्ला विचारायला किंवा चांगल्या- रोप पाहायला आलं पाहिजे. आपल्या नर्सरीला नाव वगैरे काही दिलेलं नाही? श्रीकृष्ण ड्रॅगन फ्रूट नर्सरी आहे. दिलेलं आहे नाव. अरे वा. तर ह्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनो पाहत आहात तुम्ही. हा प्लॉट आहे, हा कानगोडे साहेबांचा प्लॉट आहे. हा अतिशय सुंदर ह्या पद्धतीने व्यवस्थापन केलेला हा प्लॉट आपण पाहत आहोत. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. जगताप साहेब तुम्ही सुद्धा शेतीमध्ये काम करताय. हा प्लॉट बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? प्लॉट बघितल्यानंतर निश्चितच सेंद्रिय शेतीचं महत्व इथं आल्यानंतरच समजतं हा. की बाबा झाडाची सनबर्निंग असेल हा. किंवा वाढ असेल हा पाहिजे ते योग्य पद्धतीने चालू आहे. फुटवा छान आहे. फुटवा छान आहे हा आणि जमिनीत पण भुसभुशीतपणा एक नंबर आहे. बर म्हणजे एकदम बेडमध्ये गांडूळ भरपूर आहेत. गांडूळ. गांडूळ भरपूर आहेत. म्हणजे जमिनीचा पीएच जो आहे, जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो चांगला आहे. चांगला आहे. चांगला आहे. त्यामुळं उत्पादन उत्पादन नक्कीच नक्की 100% मिळतं. वाढणार. म्हणजे अतिशय बघण्यासारखा प्लॉट आहे. plot आहे. इतर शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन प्लॉट पाहायला काय हरकत नाही. नाही. धन्यवाद साहेब मुलाखत दिल्याबद्दल.